बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील परिवाराने बंडाची तुतारी फुंकली। मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना लाखाचे लीड दिले होते। यात उत्तम जानकर यांच्या समर्थनाचा वाटा मोठा होता। मात्र यंदा थेट मोहिते पाटीलच मैदानात उतरल्याने माढा मतदारसंघातून भाजपा अडचणीत आल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळेच उत्तम जानकर हे आपल्या सोबत असावेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले। शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी वेळापूर येथे उत्तम जानकर समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर या बैठकीस प्रचंड जनसमुदाय उपस्थित असलेले दिसून आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जयसिंह तथा बाळदादा मोहिते पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, चेअरमन अभिजित पाटील आदींचे या बैठकीच्या ठिकाणी आगमन होताच उत्तम जानकर समर्थकांकडून जोरदार घोषणा देत स्वागत करण्यात आलं। दरम्यान 40 वर्षाचे राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र आल्याने माळशिरस तालुक्याचे समीकरण बदलले आहे। तर भाजपच्या मोर्चे बांधणीला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे। आमची ही जी कल्पना आहे ही आम्ही कुणालाही समजू दिली नाही। सगळा तालुका हादरून गेला। उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं आणि त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभा होती। जयंत पाटील साहेब ते सगळं जग द्यायला तयार होते। बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते। उत्तमराव जरा इकडे या, तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय, तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही। गेली अर्धा तास चर्चा चालू आहे पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचंय मला कळलं नाही। तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का? मी गडकरी साहेबांचं बोलणं करून देऊ का? मित्रांनो, मी त्यांना काय मागत होतो, तुम्ही पुढचं मला काही देऊ नका। माझी गेलेली आणि माझ्या 1 लाख लोकांची 10 वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही विमान भरून पाठवलं, आता मंत्री केला, परिषदा दिल्या, निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ, हा व्हॅक्यूम भरून काढा, मोहिते पाटलाला ताणून काढू, अमुक करू तमुक करू, पण ह्याच मोहिते पाटलाला ह्याच उत्तम जानकरनं उभा केलेलं होतं आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं। मित्रांनो, कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही। जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाणी प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे। आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबवत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेल्या 8 दिवसापासून 302ची लेखणी धैर्यशील भैयाच्या विरोधामध्ये चालू आहे। 1-2 दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे। गुन्हा आहे 2020 सालचा। आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार, तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा, धैर्यशील भैयांना जेलमध्ये बसू द्या। हा उत्तम जानकर उभा आहे म्हणून ही 6 तालुक्यामधलं रणमैदान नाही जर गाजवलं आणि 3 लाख मताच्या फरकाने निवडून नुसतं एवढाच नाही, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून धैर्यशील भैयाची मिरवणूक त्या जिल्ह्यामध्ये अरे आजच तुम्हाला हे दिसतं का?
असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही आणि सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही. 19ची लोकसभा आली आणि त्या 19च्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आपण हा पुरोगामी माढा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला. आपल्या तालुक्याने 1,16,000 इतकं मताधिक्य दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले. मित्रांनो, त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिजायला लागले. मोहिते पाटलाचं संस्थात्मक राजकारण पकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धाक दपटशा दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं. त्याने कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि आपल्या गटाला मात्र कायम स्वरूपी मोहिते पाटलाची भीती घालायची. जानकर आणि मोहिते पाटील कधी एक होऊच शकत नाही ही मानसिकता ठेवून त्यांनी प्लॅन बनवला. प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही, बीडहून आणलेलं हे पार्सल चालवायचं. मित्रांनो, मी जन्मजात बंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही. मी थेट जयंत पाटील साहेबांचं घर गाठलं आणि मी लढणार म्हणून सांगितलं. मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो. पुन्हा 5 वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही आणि आपला तर विचार केला गेला नाही. पाटील साहेब, मी सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये त्याबाबत मी पुढे सांगणार नाही. मी माझ्याच पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाळदादांनी शब्द दिलाय आणि दादानं शब्द दिला की तो मला पाळावा लागतो. बारामतीचा पराभव केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रियाताईला निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातनं हटत नाही. आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू. मी पक्षी असो अपक्ष असो, जयंत पाटील साहेब किंवा मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो, माझ्यासाठी पद महत्वाचं नाही. मी काल मी नेता होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. मला पक्ष या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे. या तालुक्याला जिल्ह्याला ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये नागवलेला आहे, एकही आमदार दुसऱ्या बरोबर नाही, ही अशी अवस्था या जिल्ह्यामध्ये कधीही झालेली नव्हती. आणि म्हणून निश्चितपणानं भाषण फार लांबवणार नाही. या तालुक्यातलं बाळदादानं आकडा काढलेला आहे, तो 1,40,000चा आहे. आपल्याला त्यात थोडी वाढ करायची. वाढ कशी करायची आहे? आपले 340 बूथ आहे, यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर 600 असेल तर आपल्याला 700 करायचं. गेल्या वेळेला आपलं 64% मतदान झालं होतं आणि माड्याचं मात्र 70% झालं होतं.
आपल्याला हे मतदान 70% पोल करायचं आहे. 70% पोल केलं तर 2,07,000 अधिक ही 33,000 म्हणजे 2,40,000 होता. बाळदादांचा आकडा 1,40,000 अधिक 40,000 किती झाला? माडा किशार मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले खुडूस पासून आधे इधर आणि वेळापूर पासून खालचे आधे उदर ही आपल्याला सुरुवात करायची आहे. या तालुक्यामध्ये फार मोठं काय काम आहे असं मला वाटत नाही. आपला माणूस एकही मला बाजूला दिसत नाही. आणि मित्रांनो, मला तुम्हाला विनंती करायची आहे, मनापासून विनंती करायची आहे. माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल. मी काय 1.5 लाखानं 2 लाखानं निवडून आलो काय लाखानं आलं काय फार फरक पडणार नाही. पण ही वेळ आणीबाणीची आहे. ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे. मोहिते पाटलांनी सुद्धा धाडस केलंय. अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जानकर आणि उत्तम जानकरच्या शब्दावरती विश्वास ठेवून पडलेले आहे. विमान आणलं काय आणि आज येणारं बोईंग माघारी पाठवलं काय. निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे. म्हणून प्रत्येक बूथवरती आपण 100 मतं ही वाढवली पाहिजे. दुसरं, जयंत पाटील साहेब, तुमच्यातल्या एका हिरोनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची केस दाखल केली आणि निकाल लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगळे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं आहे, भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे. हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. निश्चितपणाने सांगा की पाठीमागची कारणं काढू नका. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.